लभते न मुक्तीम जन्मशतेन. का म्हटलंय की ज्ञानाशिवाय नाही. आपल्याला उदाहरण आम्ही ऐकतो नामदेवांचं चरित्र. प्रत्यक्ष पांडुरंग ज्यांच्याशी बोलत होता, नैवेद्य खायला येत होता, जेव्हा नाम्या रडायला लागला, वडिलांच्या ज्या अपरोक्ष जेव्हा त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली, आणि जोपर्यंत पांडुरंग प्रकट झाला नाही तोपर्यंत नामदेव तिथून उठला नाही. आणि मग आता विठ्ठलाला सुद्धा या प्रेमाची ओढ लागली. रोज नाम्या नैवेद्य घेऊन जायचा आणि रोज पांडुरंग वाट बघायची की आज काय आणलं नाम्याने. पांडुरंग बोलत होता, पण अशा नाम्याला सुद्धा सर्व संतांच्या सभेमध्ये मंडळी जेव्हा एकत्र बसली तेव्हा कोणाचं मडकं कच्चं की पक्क आहे ना, जनीला थोडंसं चाचपडायची हौस आली. जनी जेव्हा जनाबाई आणि गोरा काका गोरा कुंभार होते की रोज मडके घडवतो, तुला चांगली पारख आहे बाबा सांग. आणि सगळ्यांच्या डोक्यावर जेव्हा टिचक्या वाजवून, बघा संत मंडळी जेव्हा एकत्र बसतात तर साधना, सिद्धता, परमात्मा सोडून चर्चा नाही. आणि प्रापंचिक एकत्र बसला तर मी माझं सोडून चर्चा नाही. आहे ना, एक मुक्तीचं साधन आहे, एक बंधनाचं कारण आहे. किती मोठा भेद आहे बघा. आणि संत मंडळी जेव्हा बसलेली आहे, लगेच उठवलं गोरा कुंभारांना आणि सांग बघू कोणाची मडकी पक्की आणि कच्ची. लगेच गोरा कुंभारांना समजलं ही काही मातीची मडकी आम्हाला ही परीक्षा करायला सांगत नाही जनाबाई, कारण ह्याला सुद्धा काय म्हणतात, त्याच गोरा कुंभाराचा अभंग आहे की नाही, विठ्ठला तू वेडा कुंभार. ज्याप्रमाणे त्याच्यामध्ये माती पाणी उजेड वारा, त्याच्यामध्ये सुद्धा माती पाणी उजेड वाराच आहे. आणि आभाळचं मग ये आकार आहे ना, आकाशाचं आहे ना, व्यापक असलेलं चैतन्य जेव्हा आत्मा बनून या पंचमहाभूताच्या पंचीकरणाद्वारे केलेल्या या स्थूल शरीरामध्ये येतं, त्याला शरीर म्हटलंय. हे मडक आहे आणि हे पक्क की कच्च. जेव्हा बघायला सांगितलं, काय केलं गोरा कुंभारांनी, टिचकी वाजवून वाजवून एकेकाच्या डोक्यावर पाहिलं. जसं तुम्ही मडक्याची पारख कशी करता, टन 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 एक नाणं घेता आणि त्याच्यावर वाजवता आहे ना, त्याच्या आवाजावरनं कळतं. कच्चं असेल तर आवाज वेगळा येतो, पक्क असेल तर आवाज वेगळा येतो. तसं त्या गोरा कुंभारांनी सुद्धा प्रत्येकाच्या डोक्यावर एक टिचकी वाजवली आणि एकेकाच्या जवळ गेले. जेव्हा पाहिलं, सगळ्यात पहिले बाजूला कोण बसलं होतं, नामयात बसला होता. नामया एकदम ताठ छाती करत है ना, हे कच्चं कसं असेल का, अरे पांडुरंग रोज माझ्यासोबत, यांच्याशी कोणी भेटतो का, यांनी पाहिलं तरी आहे का देवाला. डोळे बंद करतात, फुल वाहतात, तुळशी वाहतात, वारी करतात. फक्त मूर्तीमधला यांना पांडुरंग माहिती आहे. प्रत्यक्ष मी पाहिलाय, मला भेटतो, मला बोलतो आणि मी ठेवलेलं सगळं खाल्ल्याशिवाय जात नाही, माझी वाट बघतो. कसं बरं असेल कच्चं. पण जसं टिचकी वाजवली, गोरा कुंभार काय म्हणाले, जने फारच कच्चं आहे बरं का. का, अहंकार अभिमान जागृत झालेला होता. जिथे मी माझं आहे तिथे देव थांबवू शकत. पहिले पक्क समजून घ्यायचं. म्हणून सगळी सत्कर्म सद्धर्म सेवा साधन करायचं, पण तोंडात मी येऊ द्यायचं. पहिले साधकाचं लक्षण सांगितलंय, पण तेच जमत नाही है ना. आम्ही मी स्वतःचं कीर्तन केल्याशिवाय आम्हाला सेवा केल्याचं आनंदच मिळत नाही. एक फूल जरी तोडलं तरी मी तोडली बरं का आज, है ना, मीच करते हा सेवा. झाला, रावण उभा झाला. तो जिथे रावण आहे तिथे राम थांबू शकत नाही, त्याला मारल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि नाम्याला हे कळत नव्हतं. आणि प्रत्यक्ष पांडुरंग जरी बोलत होता, पण लक्षात घ्या, परमात्मा प्राप्त होणं आणि ज्ञान जागणं समजून घ्यायचं. ज्ञान जेव्हा झालं तेव्हा भेद राहत नाही. तू ही रह जात है, मैं का मिटत निशान. मी तिथे राहत नाही, पण अजून भेद आहे, म्हणजे ज्ञान झालेलं नाही. आणि नाम्याला वाटलं, मला कच्चं, याला काय पारख आहे की नाही, कोणी याला कुंभार केला, मला कच्चं म्हणतो. आणि एवढा क्रोध आला. आणि जिथे क्रोध आला तिथे ते ज्ञान आहे का,
नाही. आमचं आज्यांचे चरित्र पहा. कधी क्रोध आला का काठीने मारलं तरी नाही, गोरी ठेकलं तरी नाही, डोळ्यांमध्ये टोचत होते तरी पण गुरुमाय लिहिलं ना आज्या आमचे. कधी क्रोधित झाले का नाही. तुला जे करायचं ना नंतर ये बेटा, आता ते क्रोधी नर येतील. कोणाला क्रोधी नर येतील? भक्तांना, है ना. ते येतील आणि त्यांनी जर असं तुम्हाला त्रास देतो हे पाहिलं ना तर तुला मारतील. पाहिलं. पण तुम्ही इथून चला. किती शांत. आणि हे ज्ञानी पहा, ज्ञानी विचलित झाले नाही. आणि नाम्याने जेव्हा ऐकलं धावत उठून कुठे गेले? पांडुरंगाजवळ. बाकीचं सोड, पांडुरंगाशी आता नातं कसं झालं होतं? एकेरी. तूच सांग रे पांडुरंगा, आता खरंच का माझं मडकं? पांडुरंगा काय म्हणाले? बरोबर बोलला रे तो गोरा कुंभार. अरे कच्चच आहे. तेव्हा भानावर आला कच्चं आहे का? कारण अजून भाजायला भट्टीमध्ये गेलेलं नाही. आणि भट्टी काय आहे? गुरुदेवात परम नास्ती तस्मै श्री. आहे ना भट्टी. तापवतो की नाही, भाजून काढतो की नाही चांगला, तो ठेवत नाही. म्हणून बिन गुरु ज्ञान कहासे पाऊ. ज्या ज्ञानाची चर्चा आद्य शंकराचार्य करतायत, ज्ञानविहीन सर्व मतेन, ते ज्ञान पुस्तक वाचून मिळणार नाही, ते ज्ञान मठ मंदिरामध्ये जाऊन मिळणार नाही, ते ज्ञान तुम्ही बेलफूल अर्पण करून अभिषेक पूजा दान धर्म तीर्थ करून. म्हणून कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालनम अथमा दानम. करू शकता तुम्ही. क्षणिक समाधान मिळेल, तुम्हाला थोडंसं बरं वाटेल, है ना. काहीतरी मी करतोय, ते केल्याशिवाय बरं वाटत नाही म्हणणारे आहे ना. टाकले बाई एकदाचं मी शंगुली अंगावर पाणी टाकून आले. हा आता बरं वाटतंय. हां, बरं वाटणं वेगळी गोष्ट आहे, ज्ञान होणं वेगळे. हे बस नित्य बरं का वाटतं? कारण नित्य पाप करणारा जीव आहे, खोटं बोलणारा जीव आहे, निंदा करणारा जीव आहे. आतलं पाप च्यूत बसू देत नाही. तांब्यावर पाणी टाकलं की थोडासा दिलासा मिळतो, चला काहीतरी पुण्यकर्म झाले माझ्या हातून. पण ज्ञान होईल का? ज्ञान म्हणजे अभेद दर्शनम ज्ञानम. मी शरीर नाही, इंद्रिय नाही, मनबुद्धी चित्त अहंकार नाही, या सर्वांना धारण करणारा आत्मा. आणि तो कसा आहे? अजो नित्य शाश्वतोम यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीर नष्ट होणार आहे, आत्मा अजर अमर आहे आणि ते मी आहे हे जाणणं म्हणजे ज्ञान आहे. हे ज्ञान होतं का नाम्याला? देव आहे मिळाला. बघा, आपण चंद्रोदयमध्ये शिकतो आहोत, वेदांताचा जो पाठ चालला आहे ना त्याच्यामध्ये, की देवतांची प्राप्ती होणं होऊ शकतं, पण ज्ञान कठीण आहे. कारण मायाविशिष्ट चेतन कोण आहे? ईश्वर. आणि अविद्येने निर्माण झालेला कोण आहे? अविद्या उपाधी घेऊन तो जीव आहे. म्हणून जीवाचा शिव होऊ शकतो, पण त्याच्यामध्ये ज्ञान प्रकट होण्यासाठी कोण पाहिजे? सद्गुरूच पाहिजे. म्हणून ज्ञानविहीन सर्व मतेन. सर्व मतांमध्ये काय झालं? कर्म मार्गाने कोणी जाऊ शकतं, की मी सत्कर्मच करतो, मी कधी दुष्कर्म करत नाही, पाप करत नाही, खोटं बोलत नाही, निंदा करत नाही, अधर्म करत नाही म्हणणारे आहे ना. बरं आहे, त्याने काय होणार? मन शुद्ध होणार. पण जोपर्यंत आत्मा तुमच्या शरीरामध्ये प्रकट होत नाही तोपर्यंत दुःख त्याचा अंत होऊ शकत नाही. जी काही प्रतिकूलता आहे तुम्ही त्याच्यातून मुक्त होऊ शकत नाही. वरवरचं सगळं उपाय झाले. म्हणून जेव्हा नामदेवाला सांगितलं की माझ्या चरणाशी येतो, पण ज्ञान मिळवण्यासाठी कुठे पाठवलं मग? औंढा नागनाथ. ते स्थान कोणतं आहे? औंढा नागनाथ, जे परळी वैजनाथ जवळ आहे. आणि कोण गुरूंचं नाव सांगितलं? विसोबा खेचर. की जा त्यांच्याकडे आणि तिथे गेल्यावरच, गुरुचरणांशी गेल्यावरच तुला ज्ञान होईल. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, सगळं करत असणारे पांडुरंगाची नित्य सेवा पूजा करणारे नामदेव जेव्हा विसोबा खेचरांच्या दर्शनासाठी गेले तर काय होतं? तिथे मंदिरात गेल्यावर मस्त पिंडीवर पाय ठेवून झोपले होते, है ना. आपल्याला कोणी असं भेटले तर आम्ही गुरु मानू का आपण? अरे याला देव सुद्धा कळत नाही, तिथे पाय ठेवतोय. बघा, ज्ञानी काय आहे? त्याला
सर्वम खल्विदम ब्रह्म. ही ज्ञानी त्याची महात्म्याची दृष्टी आहे, सर्वांमध्ये तो आहे. असं एकही स्थान नाही की जिथे त्याचा परमेश्वराचा वास नाही. ही दृष्टी ज्यांना प्राप्त झालेली आहे, दृष्टी आत्ममयम कृत्वा पश्येत आत्ममयम जगत. सर्वांमध्ये तो परमात्मा बघण्याची दृष्टी हे ज्ञान आहे. आणि विसोबा खेचर पिंडीवर पाय ठेवून बसलेले जेव्हा नामाने पाहिले, थोडा राग आला. यांना गुरु करायचं पांडुरंगाने सांगितलं, पण पांडुरंगाने एवढं प्रेम होतं, भक्ती होती, त्यांची आज्ञा त्यांचं उल्लंघन कसं करणार. तू त्या शिवमंदिरात जा, तिथे जे तुला दर्शन देतील ते तुझे गुरु आहे, त्यांना शरण जा, त्यांची सेवा कर. यांना शरण जाऊ, अजून यांना देव आणि दगडातला फरक पडत नाही. आणि जेव्हा परत एक पाऊल देवळात एक पाऊल मागे, काय करू, समोर टाकलं तर हे दृश्य, मागे गेलं तर पांडुरंग विचारेल ना, काय उत्तर द्यायचं. म्हणून मागे पुढे करत असताना विसोबा खेचर जेव्हा डोळे बंद करून पडलेले, ओळखलं. बघा, ज्ञानी त्यांना सांगावं लागत नाही. लगेच मनाची घालमेल पाहिली आणि का रे नाम्या परत चाललास, पांडुरंगानी ना पाठवला तुला, ह्यांना कोणी सांगितलं. नाम्या विचारात करायला पडला, संभ्रमात पडला. आणि ये आत ये. नाम्या म्हणाला, हो तोच तर संभ्रम आहे, पांडुरंगाने पाठवलं आणि आपलं दर्शन. शरण जायला सांगितलं, जे तुला देवळामध्ये दिसतील ते तुझे गुरु. देवळात तुम्ही दिसलात आणि तुम्हाला गुरु करायचा. हे 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 एक काम करता का तुम्ही, जरा पाय खाली ठेवता. आता तुम्हाला गुरु करायला सांगितलंय, पांडुरंगाची आज्ञा पाळावीच लागेल. आणि गुरु जर करायचंय तर पहिले नमस्कार करावा लागेल. गुरुदर्शन झाल्यावर काय सांगितलंय, पहिले नमस्कार साष्टांग टाकावं लागेल ना. पण आता साष्टांग टाकायला तुमचा पाय कुठे ठेवलाय. किती छान उत्तर दिलं विसोबा खेचरांनी. अरे बरोबर आहे, तुला दिसतोय शिवलिंगावर, जरा उचलतोस का, माझ्यामध्ये शक्तीच नाही आहे. अशा ठिकाणी पाय ठेव जिथे त्या परमेश्वराचा वास है ना. केवळ देवळामध्ये देव आहे मानणारा ज्ञानी असेल का, केवळ त्या गंगेच्या तीरावरच धामावरच देव आहे म्हणणारा. आमची आज्यांनी सांगितलं ना चरित्रामध्ये की ज्यांना ते धाम तीर्थ यात्रा करण्याची शक्ती नसेल त्यांनी श्रद्धेनी है ना बसल्या जागी त्यांचं स्मरण आणि नामस्मरण करा, तीर्थयात्रा केल्याचं पुण्य मिळेल. पण श्रद्धा नाहीतर तुम्ही त्या चारी धामला त्या स्थानावर गेले आणि मन तुमचं प्रपंचामध्ये अडकलाय, विषयांमध्ये अडकलाय, पदार्थांमध्ये म्हटलाय, त्या यात्रेला गेलं असं तिथले काही विशेष मिळतं, साड्या घेऊ दे, घोड्या घेऊ दे, सगळ्या वस्तू घेऊ दे, तिथे जाय ना. तुम्ही गेलात यात्रेला की हे आणा, हा तिथे छान मिळतं. तो देव नंतर, पहिले तिथे यात्रा फळेल का, नाही. पण नाम्याला सांगितलं बाबा रे उचल, आणि नामदेवने डोळे बंद केले, कारण बघवतच नव्हतं ना देवावर कोणी पाय ठेवलाय म्हटल्यावर. आणि पाय उचलून जसा खाली ठेवला, काय झालं, शिवलिंग प्रकट झालं. पुन्हा दुसरीकडे ठेवला, शिवलिंग प्रकट झालं. संभ्रमात पडला आणि मग पांडुरंगाच्या कृपेने भानावर आले. खरंच पांडुरंग माझ्याशी बोलत होते, पण ज्ञान वेगळं, परमात्मा प्रत्यक्ष भेटणं, दर्शन देणं, सेवा करणं वेगळं. बघा म्हणजे काय सुचवतो प्रसंग हा दृष्टांत, की ज्ञान किती उच्च अवस्था आहे, किती उच्च अवस्था आहे. की भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिधले महिमान. चिंतन करायचंय. आम्ही इथेच विराम घेऊ. हरि ओम तत्सत. ओम नमः शिवाय.